नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण म्हैसूरमधील जे टिपू सुलतान जो म्हैसूरचा जो राजा होता, इथलं जे जे टिपू सुलतानची जी समाधी आहे, टॉम ऑफ टिपू सुलतान, तर तिथं आता आपण आलेलो आहे. तर ते मी आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. म्हैसूरपासून 18 किलोमीटर असलेल्या श्रीरंगपट्टणम येथे ही जी सुंदर बाग आहे याच्या बरोबर मध्यभागात इस्लामिक मकबरा आहे. तर त्या मकबऱ्यामध्ये टिपू सुलतान, त्यांचे वडील हैदर अली आणि त्यांची आई फखरुन्निसा यांचा हा मकबरा आहे. हा जो मकबरा आहे मित्रांनो, तो टिपू सुलतान यांनीच बांधला होता. त्यांचे आई वडील जे आहेत त्यांचे जी कबर ठेवण्यासाठी हा मकबरा टिपू सुलतान यांनीच इथं बांधला होता. 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमचा जो वेढा होता, इंग्रजांनी श्रीरंगपट्टणमला वेढा घातल्यानंतर टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना इंग्रजांनी मारलं. तर त्यावेळेस त्याच्यानंतर टिपू सुलतान यांना इथेच दफन करण्यात आलं. हे जे टॉम्ब आहे किंवा हा जो मकबरा आहे इथंच त्यांना दफन करण्यात आलं होतं. हा जो मकबरा आहे याचे जे मूळ कोरीव दरवाजे जे आहेत ते लंडनमध्ये व्हिक्टोरिया आणि आल्बर्टचे संग्रहालय आहे त्यामध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. आता पण तिथंच आहेत ते. सध्याचे जे आबनूस लाकडापासून बनवलेले आणि हस्तिदंताने सजवलेले दरवाजे जे आहेत ते लॉर्ड डलहौसी यांनी भेट दिलेले आहेत. जे की ते इंग्रज अधिकारी होते, त्यांनी ते इथं भेट दिलेले आहेत. ये गुंबद कुत्ती दरवाजा टिपू सुल्तान सोने से बनाया है। हाथी का दांत का दरवाजा बनाया है उसको। तो सामने गली से नमाज के लिए नमाज 5 वक्त पढ़ते वहाँ। वो बाहर का मकबरा है टिपू का औरत बच्चा बीवी का है। इसकी ऊंचाई के गुंबद से 65 फीट है। इसमें फर्स्ट टिपू का वालिद का इंतकाल हुआ 1782, मदर का इंतकाल हुआ 1784, लास्ट टिपू 1789 शहीद हुए सब। और टिपू वो फादर और मदर माँ बाप बेटा। मुख्य मकबऱ्यातून बाहेर आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे साईडला पण समाध्या आहेत. हे सर्व टिपू सुलतान यांचे नातेवाईक वगैरे आहेत. हे सगळे टिपू सुलतान यांची जी पत्नी आहे त्यांची पण कबर इथं आहे. त्यांचा मुलगा पण त्यांची पण कबर इथं आहे. त्यांच्यानंतर जे नातेवाईक होते ह्या सर्वांच्या कबरी याच्या पूर्ण हा जो मुख्य मकबरा आहे याच्या साईडला सगळ्या कबर आहे त्यांच्या. हा तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये. ह्या वेगवेगळ्या कबर ज्या आहेत त्यांच्या पूर्ण सगळ्या नातेवाईकांच्या आहेत. पुढे आता मित्रांनो श्रीरंगपट्टणम मधला जो टिपू सुलतानचा राजवाडा आहे त्याची माहिती आपल्याला आता गाईड सांगत आहे. घोड़ा मतलब सादा वगैरह घोड़ा नहीं है, जो युद्ध के लिए चलता है ना, युद्ध का घोड़ा रखने का घर है. आपका सामने जो दरवाजा देख रहे हैं ना, ये तो 100 ईयर्स ओल्ड दरवाजा है. अभी इसके अंदर खेलते हैं कुश्ती तो समझते हैं ना, साल की 2 बार खेलते हैं. अभी भी खेलते हैं. फर्स्ट कुश्ती मैसूर दसरा कुश्ती पे, अनदर कुश्ती जनवरी 14 मकर संक्रांति. इसके अंदर है साल की 2 बार यहाँ पर कुश्ती खेलते हैं, अखाड़ा खेलते हैं. टिप्पू सुल्तान के जमाने में घोड़े घर करते थे. उस टाइम में टिप्पू सुल्तान यहाँ पर नहाने के लिए आ रही थी. वो नहाने करके आने के बाद टिप्पू सुल्तान के लिए अंग्रेजों ने इसको धोखा से गोली थी यहाँ पर मारा. ये टिप्पू सुल्तान का दोस्त का नाम बोलते हैं, उस नमकरण का नाम है मीर सादिक. जो मीर सादिक का हाथ में अंग्रेजों ने पैसा दिया था, वो अंग्रेज वाले का बड़ा कैप्टन है, उसका आदमी का नाम बोलते हैं कर्नल बेली. ये जो टिप्पू सुल्तान अकेला किधर जाएगा किधर से आ जाएगा उसकी इंफॉर्मेशन देने के लिए, इंफॉर्मेशन देने के पीछे से गोली मारने के बाद घोड़ा भागे, फिर घोड़ा को भी गोली मारा. घोड़ा टिप्पू सुल्तान दोनों आगे मर गए. आगे तो उसको बॉडी मिला विल शो ऑन द वे. उधर एक जो बड़ा पत्थर रहते हैं, जिस पत्थर में इंग्लिश में लिखा हुआ है सर, द बॉडी ऑफ टिप्पू सुल्तान वाज फाउंड ईयर 4 मई 1794 इज डेथ. अभी जो वाटर गेट है ना, अभी इसके अंदर एक डोबी गेट बना दिया, कपड़ा धोता है. जो यहाँ पर गोली मारा टिप्पू का मृत्यु स्थल वाटर गेट में जो गोली मारा था, जो बॉडी यहाँ पर मिल गई, जो आपका सामने जो देख रहे हैं ना, द बॉडी ऑफ टिप्पू सुल्तान वाज फाउंड ईयर इज 4 मई 1799 में टिप्पू सुल्तान मर गए. द वंस अगेन जो इसके पीछे जो कॉम्पाउंड देख रहे हैं ना, वो पूरा किला का दीवार है. उधर आप लोग जो वॉल्स देख रहे हैं, छोटा छोटा वॉल्स देख रहे हैं आप लोग ने, ये 6 किलोमीटर के अंदर एक एक आदमी एक एक अंदर का बंदूक रख के दुश्मन लोगों के लिए गोली मारता है. वो गोली मारने के बाद जो अंग्रेजों लोग को जो बॉडी रहेगा ना, और इसके पीछे आपका नारियल का पेड़ देख रहे हैं ना, वो खंदक रहता है. वो खंदक के अंदर बॉडी गिर जाएगा, उसी के बाद उस बॉडी को मगरमच्छ खा जाता है.
समझ गए ना? राइट में देखिए जो व्हाइट बिल्डिंग देख रहे हैं ना, ये है टिप्पू सुल्तान का शस्त्र घर, जो शस्त्र रखने का घर। अभी इसके अंदर तो शस्त्र तो नहीं है, वो मैसूर पैलेस में रखा हुआ है। सर एक्चुअली क्या है, जो टिप्पू सुल्तान का लाल महल पैलेस, टिप्पू का हॉर्स गेट, वाटर गेट, किला का दीवार, शस्त्र घर, ये पूरा बनाने के टाइम में सीमेंट नहीं था। अंडा, चुन्ना, गुड़ और मट्टी चारों मिक्स करके बनवा दिया सर। आपका राइट में देखिए, ये टिप्पू का शस्त्र घर। मस्जिद उस टाइम में टिप्पू सुल्तान यहाँ पर नमाज करने के लिए आ रही थी। अभी इसको अरबी कॉलेज और मद्रसा बन गए, बच्चों लोग यहाँ पर पढ़ आपण रहे हैं। जे टॉम ऑफ टिपू सुलतान इथं आलो होतो, याची तुम्हाला मी पूर्ण माहिती तर या व्हिडिओमध्ये सांगितलीच. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.